नमस्कार मित्रांनो, माझे नाव धीरज आहे. मी गावात राहतो. आताच माझे फायनल पूर्ण झाले आहे. ही घटना काही वर्षाआधीची आहे. माझ्या मामीच्या मुलाचे लग्न होणार होते. लग्नाच्या काही दिवस आधी गावात पोहोचलो. माझी चुलत मामी त्या लग्नाला येणार होती. खूप दिवसांनी मी त्यांना भेटणार होतो. त्याच्या लग्नात मी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं. सकाळ होताच मामाची गाडी आली. मी पण बाहेर उभा होतो. मामी गाडीतून खाली उतरताच माझी नजर तिच्यावर पडली. माझ्या भान हरपल्यासारखं वाटत होतं. ती कशी दिसत होती. मामी माझ्याकडे बघून हसल्या आणि म्हणाल्या, अरे धीरज, तू तर खूप उंच आणि देखणा आहेस. मी पण म्हणालो, मामी तुम्ही पण खूप सुंदर दिसत आहात. तिने मला स्माईल दिली आणि आत गेली. नंतर मी मामीच्या मुलाला उचलले आणि त्याचा लाड करू लागलो. मग त्याच्या सोबत खेळू लागलो. मी आणि मामी जास्त बोलत नव्हतो, पण लग्न असल्यामुळे काम जास्त होती. त्यामुळे मामी आणि मी काम करू लागलो. काम करताना कधी कधी स्पर्श पण व्हायचं, पण कोणी काही बोलत नव्हते. पण आता थोडे आम्ही जास्त बोलू लागलो होतो आणि मामी माझ्याशी खूप छान बोलत होती. कधी कधी हसून गप्पा मारत होतो, तसेच मस्करी पण करत होतो. मला ती थोडी थोडी आवडू लागली होती. तिच्या मनात काय होते माहित नाही. त्या रात्री सर्वांनी जेवण करून झोपण्याची तयारी सुरू केली. माझी आई म्हणाली, तू मामीच्या मुलाजवळ जाऊन झोप. तो एकटाच झोपून होता. मी त्याच्या शेजारी जाऊन झोपलो. पण काही वेळाने मामी आणि मी तेव्हा जागीच होतो. मी विचारलं, मामी तुम्ही झोपले नाही? तर म्हणाली, मला तिकडे झोप लागत नव्हती, तर इकडे आले हवेत. मग आम्ही दोघे हसत बोलत राहिलो आणि मस्करी करत होतो. या दरम्यान तिने मला विचारले, तुझे गर्लफ्रेंड आहे का? मी म्हणालो, नाही, कारण मला तुमच्यासारखी कोणी मिळाली नाही. यावर ती हसली आणि म्हणाली, माझ्यावर डोळा आहे वाटते तुझा. मी म्हणालो, डोळा नाही, पूर्ण मीच आहे. यावर तिने एक वेगळी स्माईल दिली. असेच आम्ही खूप वेळपर्यंत बोललो. मग आम्ही दोघे झोपलो. पण मला कळले होते, तिच्या पण मनात काहीतरी जाणवत आहे. मग कधी कधी मी तिला मुद्दाम खोडी काढत होतो. तिनेही मला अडवले नाही. त्यामुळे माझी हिंमत आणखी वाढली. मग आमचे असेच सुरू राहिले आणि आम्ही जणू खूप जवळचे असे आम्ही झालो होतो. नंतर लग्नाचा दिवस आला. मामी खूप सुंदर सजल्या होत्या. त्यांना पाहिले तर मी पाहतच राहिलो. मी त्यांना पाहून म्हणालो, मामी तुम्ही खूप सुंदर दिसत आहे, बिलकुल माझ्या गर्लफ्रेंड सारख्या. यावर ती हसली पण काही बोलली नाही. आता मला पूर्णतः समजले होते मामीच्या मनात काय आहे म्हणून. लग्न आटोपले आणि 2 दिवसांनी आम्ही घरी जायसाठी निघालो. तर मामा म्हणाले, मला काम असल्यामुळे मी इथूनच तिकडे जात आहे. तू धीरजला सोबत घेऊन जा. हे ऐकून तर मला आनंदच झाला. त्यानंतर मी आणि मामी त्याच्या घरी गेलो. जाताना मामी खूप खुश होत्या आणि मला तर आधीच खुशी झाली होती. आम्ही घरी पोहोचलो. आम्ही दमून गेलो होतो. मामीचा मुलगा झोपला होता. त्याला मी बेडवर झोपवले आणि मी पण त्याच्या साईडला. थोड्या वेळाने मामी पण आल्या. नंतर मामीने संध्याकाळी चहा बनवला आणि मला उठवले. आम्ही चहा पिलो. नंतर मी रात्रीच्या जेवणात मामीची मदत केली. सोबत खोडी पण काढली. तिला आता खोडी काढली तर आनंद होत होता, हे मला माहीत झाले होते. रात्रीचे जेवण झाले. आम्ही तिघांनी जेवण केले आणि आम्ही बोलता बोलता मामीचा मुलगा झोपला. आता आम्ही दोघेच जागी होतो. मला पण खूप वेगळंच वाटत होते. मी जाऊन बेडवर लेटलो. थोड्या वेळाने मामी काम आटोपून आल्या आणि माझ्या साईडला बसल्या. थोडा वेळ असंच बोलता बोलता म्हणाल्या, आजकाल खूप खोडी काढत आहे तुम्ही. खूप दिवसाची बघत आहे. काय आहे तुमच्या मनात? मी म्हणालो, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या पण मनात आहे. आता मी जवळ. माझा तर जीव आता कासाविसा झाला होता. तिला पण या वेळेची आतुरता होती. ती पण जवळ. आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते. आम्ही त्या क्षणाचा आनंद घेण्यात मग्न झालो होतो. आम्हाला कशाचेच भान नव्हते. फक्त दोघेच आणि आमची जवळीकता हेच आम्हाला दिसत होते. त्या अंधाऱ्या रात्री आम्ही आस्वाद घेत होतो. ती रात्र आम्हाला खूप महत्वाची वाटत होती आणि काही वेळानंतर त्या आस्वादाचा समाप्ती झाली. दुसऱ्या दिवशी आस्वादची भावना निर्माण झाली आणि आम्ही तो आस्वाद घेऊ लागलो. नंतर मामा आले आणि दुसऱ्या दिवशी मी गावाकडे गेलो. आता आम्ही मोबाईलवर बोलत राहतो आणि त्या आठवणी काढत राहतो.